नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे यांनी काल नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी एक परिसंवाद आयोजित केलेला होता. हा परिसंवाद शेतकऱ्यांना काय हवे काय नको यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी होता. त्यांचा गृह जिल्हा नाशिक येथे त्यांनी घेतलेला हा परिसंवाद हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. नाशिक जिल्हा श्रीमंत शेतकऱ्यांचा आहे. या जिल्ह्यात द्राक्ष, कांदे, ऊस, डाळिंब आणि तांदूळ यासह इतर अनेक पिकांचे चांगले उत्पन्न देणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनेक समस्यांनी भेडसावलेले आहे. कृषी मंत्र्यांनी हा पहिला उपक्रम नाशिकला घेतला. त्या ठिकाणी शेतीचे जाणकार आणि शेती विषयांमध्ये तळमळ असणारे असे कृषी तज्ञ आणि शेतकरी उपस्थित होते. कृषी मंत्र्यांना या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना काय हवे काय नको याची चर्चा केली. कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे बरीच वर्ष आमदार आहेत. सरकारी कामाचे अवलोकन आणि मंत्रिपदावर गेलेल्यांची कार्यपद्धती याबद्दल त्यांना ठाऊक आहे. पण मंत्री झाल्यावर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या विभागवार समस्या ऐकून घेणारा त्यांचा हा उपक्रम केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अभिनव असा आहे. मंत्री झाल्यावर मंत्री कोणत्याही बाबतीत जनतेला जो काही मंत्र देतात ते आपण अनेक वेळा पाहिलेले आहे. यापूर्वीच्या कृषी मंत्र्यांची लीला आपण दररोज ऐकतो आणि वाचत असतो. कृषी खात्यात ऋषीसारखे राहून काही करता येते काय याची चुणूक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखवली. यापूर्वी शेतीच्या प्रश्नांची संपूर्ण जाण असणारा मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचे नाव घेतले जाते. नेमके त्याच काळात शरदचंद्र पवार साहेब कृषी मंत्री होते. त्यानंतर अनेक वर्ष पवार साहेब केंद्रामध्येही कृषी मंत्री होते. कृषी परंपरा असलेल्या या खात्याला काही महानुभावांनी जो बट्टा लावला आहे त्याची तुतारी सर्वत्र वाजत आहे. अशा परिस्थितीमध्ये कृषी मंत्र्यांनी काही शिकवण्यासाठी एक विद्यार्थी म्हणून जो पवित्रा घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. या खात्यात वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. त्या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना किती होतो आणि मलिदा खाणाऱ्यांना किती होतो हा संशोधनाचा विषय आहे. अशा वातावरणात त्या खात्यातील मनमानी कारभार आणि केवळ तोंडी लावण्यापुरती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा अशी आतापर्यंतची स्थिती होते. महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठे हजारो एकर जमीन बाळगून आहेत. या हजारो एकर जमिनीतून कृषी विषयक शिकवणारी विद्यापीठे किती उत्पादन करतात याचा ताळेबंद सरकार दरबारी कोणीही विचारत नाही, तसेच कोणी देतही नाही. आपल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याचा त्यांच्या आयुष्यात फारसा उपयोग होत नाही. तशीच हिची स्थिती कृषी खात्याची आहे. माणिकरावजी कोकाटे यांना कृषी खात्यात अनेक बाबतीत कठोर निर्णय यापुढे घ्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात. केवळ थातूर मातूर आश्वासन देऊन तात्पुरती दया दाखवण्यात येते. यापूर्वी काय झाले, कशामुळे आणि कोणी केले याबाबत कोणाची बदनामी करण्याचा आमचा इरादाच नाही. अनेक चांगले कार्यकुशल मंत्री या खात्याला मिळालेले आहेत. पण आताच्या नुकत्याच झालेल्या पाहणीत कृषी खाते किती देते आणि किती खाते याची चर्चा जास्त होते. कृषी खाते कृषी मंत्र्यांना सांभाळायचे असते, पण शेतीला लागणारी वीज, शेतीला लागणारे पाणी, उत्पन्न, केलेल्या शेतीच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था, शेतीतील मालकांच्या नोंदी, शेती अधिग्रहित करून त्यावर कारखाने किंवा रस्ते उभे करणे वगैरे बाबींशी कृषी मंत्र्यांकडे फारसे अधिकार नसतात. शेतमालाच्या आयात आणि निर्यातीची बाब तर केंद्रावर अवलंबून आहे. केंद्र सरकार कोणाचेही असले तरी शेतमालाचे भाव वाढू नये यासाठी आयात निर्यात धोरणे आखत असते. कापूस कमी पिकला तर आयात करा, कडधान्य आणि तेल वाण आयात करा यासाठी केंद्र सरकारही एका पायावर उभेच असते. हा झाला सुलतानी कारभार. प्रकृतीचा मनमानी कारभारही नेहमीच आपदाकारी असतो. कृषी मंत्री या बाबतीत दिलासा देऊ शकतात, पण नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे हे त्यांच्या हातात नसते. अशा सर्व विविधांगी अडथळ्यांना पार करून भविष्य काळात शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक काम कृषी मंत्र्यांना करायचे आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे हाडाचे शेतकरी आहेत. नाशिक जिल्हा शेतीसाठी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी उत्पन्न देणारा जिल्हा आहे.
माणिकरावांना आता राज्यातील इतर विभागातील शेतकऱ्यांच्या व्यथा अशाच प्रकारे जाणून घ्यायच्या आहेत. शेतकऱ्यांना 100% व्यथामुक्त कोणीच करू शकणार नाही, परंतु हे कृषी मंत्री म्हणजेच माणिकरावजी कोकाटे त्या शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडून सरकारकडून प्रेमाने किंवा आग्रह करून मोठी कामे करू शकतील, कारण त्यांची शेतकऱ्यांची विषयीची तळमळ त्यांच्या कृतीतून दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी अभिनव आणि ठोस असे काहीतरी त्यांच्याकडून घडेल असा आम्हाला विश्वास आहे. माणिकराव कोकाटे यांचा हा उपक्रम शेतकरी, शेती खाते आणि सरकार यांच्या सोबत समन्वय साधून शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरेल असा आमचा विश्वास आहे. माणिकरावजी कोकाटे कृषी मंत्री आहेतच, ते कृषी नेते व्हावेत यासाठी त्यांना शुभेच्छा. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.